आज आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी विविध समाजोपयोगी कामे करण्याचा आणि त्या दृष्टिकोनातून हा वाढदिवस साजरा करण्याचं ठरवलेलं आहे। त्यानुसार सर्व विभागाचे आमचे पदाधिकारी इथे उपस्थित आहेत आणि सर्वांनी आज 2 दिवसापासून या कार्यक्रमाला सुरुवात केली आहे। जवळजवळ एक सप्ताह 10 दिवस पर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे। या निमित्तानं समाजात त्या ठिकाणी आरोग्य शिबिर महाआरोग्य शिबिराचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे। कालपासून त्याची सुरुवात झालेली आहे। काही आश्रम वृद्धाश्रम इथं शिधा वाटपाचा अन्नदानाचा कार्यक्रम सुद्धा ठेवलेला आहे। सार्वजनिक काही ठिकाणी लोकांचं तोंड गोड व्हावं म्हणून त्या ठिकाणी जिलेबी वाटपाचा कार्यक्रम, अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त केक सुद्धा त्या ठिकाणी कटिंगचा कार्यक्रम आणि त्याचबरोबर संघटनात्मक दृष्ट्या आमच्या पक्षाच्या सभासद नोंदणीचाही कार्यक्रम या निमित्तानं घेत आहोत। त्याचबरोबर काही नवीन आमच्या पक्षाशी जोडले गेलेले आणि जबाबदारीनं काम करणारे काही कार्यकर्ते आमच्या पक्षात आहेत, त्यांना देखील जबाबदाऱ्या सोपवण्यासाठी त्यांनाही नियुक्ती देण्याचा कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे। हा सर्व कार्यक्रम सप्ताहभर चालणार आहे। आता मी आताच पोहोचलो आपल्याकडनं, तर ग्रामीण भागातून आता वृक्षारोपणाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घेण्यात आलेला आहे। आज बेळंकी खंडेराजुरी ब्रह्मनाथ मंदिर या परिसरात देखील जवळजवळ 500 वृक्ष लावण्याचा कार्यक्रमाचा शुभारंभ आज झालेला आहे। असंच अनेक ठिकाणी सरकारी जे प्रेमायसेस आहेत, सिव्हिल हॉस्पिटल असेल, काल सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नामदार हसन मुश्रीफ साहेब यांच्या हस्ते देखील वृक्षारोपणाचा कार्यक्रम झालेला आहे। अशाच पद्धतीने सर्व ठिकाणी वृक्षारोपणाचा भव्य दिव्य कार्यक्रम या निमित्तानं आपण करण्याचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे आणि त्यासाठी आमचे सर्व कार्यकर्ते सर्व पदाधिकारी कार्यरत आहेत। अजितदादांना या वाढदिवसाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो आम्ही, कारण अजितदादांनी सर्वसामान्य समाज आणि सर्व समाजातील सर्व घटक या सर्वांचा विचार करून ज्या पद्धतीनं राज्य कारभार चाललेला आहे त्यात अजितदादांचं फार मोठं सहकार्य आणि अजितदादांचा फार मोठा रोल आहे त्यात। आणि त्यामुळे आज अनेक वंचित घटक शासनाच्या फायद्यापासून जी वंचित होती त्या सर्वांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळतोय आणि सर्व समाजांना सर्व घटकांना चांगला न्याय देण्याचं काम अजितदादा करतायत। परमेश्वर त्यांना आरोग्यदायी दीर्घायुष्य देवो आणि सर्वसामान्यांची सेवा करण्याची यापेक्षा जास्त ताकद आणि संधी अजितदादांना देवो, अशाच या निमित्तानं आमच्या शुभेच्छा आहेत।